स्वप्नात स्वामी समर्थांनी दिलेले वचन खरंच पूर्ण झाले का? घाबरू नकोस बाळा, वेळ बदलणार आहे. हे शब्द ऐकल्यानंतर त्या भक्ताच्या आयुष्यात असे काही घडले की त्याचा स्वतःच्याही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पार्ट 1 मध्ये आपण पाहिले की एका निराश भक्ताला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले होते. आता पुढे सकाळी उठल्यानंतर त्या भक्ताच्या मनात एक वेगळीच शांती होती. अनेक महिन्यांपासून जो माणूस चिंतेत होता, त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आशेचे हास्य दिसत होते. त्याने स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न सुरू केले. काही दिवसांनी अचानक त्याला एक फोन आला. ज्या ठिकाणी त्याने खूप आधी अर्ज केला होता, तिथून त्याला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. त्याने मनात स्वामींचे नाव घेतले आणि मुलाखतीला गेला. काही दिवसांनी निकाल आला आणि आश्चर्य म्हणजे त्याची निवड झाली होती. तो आनंदाने रडू लागला, कारण ही फक्त नोकरी नव्हती, तर स्वामींनी दिलेल्या वचनाची सुरुवात होती. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागल्या. त्याला समजले की स्वामी उशीर करू शकतात, पण भक्ताला कधीच विसरत नाहीत. तुमच्याही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये 11 वेळा लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि अशाच स्वामीमय कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.